संध्याकाळी काहीतरी शॉर्टकट बनवलं जातं. रात्रीचं जेवण पूर्ण नसतं. वरण, भात, भाजी, पोळी असं सगळं काही बनवलं जात नाही. काहीतरी शॉर्टकट आणि छान पोटभरीचं असं बनवलं जातं. त्यावेळी हा भात नक्की ट्राय करा. हा भात बनवायला अगदी 5 मिनिटात तयार होतो आणि खायला अतिशय चविष्ट लागतो. तर आता हे कसं बनवायचं ते आपण बघूया. नमस्ते, मी प्रिया. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डाळ खिचडी बनवतो किंवा वरण भात बनवतो. त्याला एक सोपा पर्याय आहे. म्हणून मी एक वाटाणा भात तुम्हाला दाखवतेय. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतो. फार कमी इन्ग्रेडियंट्स लागतात आणि खूप सोपा आहे बनवायला. चला दाखवते. मी इथे हा तांदूळ घेतलेला आहे. घरातलाच वरण भाताचा तांदूळ आहे. हा बासमती कणी आहे. बासमती कणी किंवा तुम्ही पुलावसाठी जो मोठा तांदूळ असतो ना, तो जरी वापरलात ना, तरी चालू शकतं. फक्त इंद्रायणी तांदूळ इथे वापरू नका, कारण की इंद्रायणी तांदूळ वापरला ना, तर भात चिकट होतो. मग तो असा मसाले मसाले घालून खायला छान वाटत नाही. त्यामुळे शक्यतो इंद्रायणी तांदूळ इथे वापरू नका. आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा. तांदूळ धुवून झाल्यानंतर इथे वाटाणा घेतलाय अर्धी वाटी. 1 वाटी तांदळाला साधारण अर्धी वाटी मी वाटाणा घेतलेला आहे. इथे हा आपण साधारण 2 जणांचा भात बनवतोय. 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. तेल घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये तेल गरम झालं, की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी थोडीशी तडतडली, की लगेचच एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं. मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायचं. म्हणजे काय होतं त्याचा एक खमंग वास येतो. त्यामुळे 1 मिनिटभर ते छान तडतडू द्यायचं. मग हे तडतडून झालं ना, छान तडतडलं, की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि एक अर्धा चमचा हिंग घालायचं. हिंग घालायला विसरू नका. हिंगाने छान असा एक फ्लेवर येतो त्यामुळे. आणि हे एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं. फिरवून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये जो धुतलेला तांदूळ आहे, तो घालून घ्यायचा. तांदूळ घालून झाला, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला वाटाणा घालून घ्यायचा आहे. ही जी रेसिपी आहे ना, ही बॅचलर मुलांसाठी किंवा मग कॉट बेसिसवरती जे राहतात ना, जे संध्याकाळी शक्यतो वरण-भात घरीच बनवून खातात, त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होते आणि फार काही गोष्टी घालाव्या लागत नाही याच्यामध्ये किंवा फार काही भाज्या घालाव्या लागत नाही. तर आता इथे तांदूळ घालून घेतलंय मी. आता ह्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी घालायचंय. तांदूळ जेवढं आपण घेऊ ना, त्याच्या तिप्पट पाणी घालायचं. लगेचच ह्याच्यामध्ये हा वाटाणा आहे जो आपण घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा. आता मी हा फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर फ्रेश वाटाणा असेल, तर तुम्ही तोही घालू शकता. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हा मसाला अगदी घातलाच पाहिजे कंपल्सरी आणि 1 चमचाभर गोडा मसाला घालायचा आहे. इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आता कांदा लसूण मसाल्यानेच ह्या भाताला टेस्ट येते. त्यामुळे कांदा लसूण मसाला तुम्ही स्किप करू नका. तुमच्याजवळ जर गोडा मसाला नसेल, तर तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही जो वापरता तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता. पण कांदा लसूण मसाला तुम्हाला इथे आवर्जून घालावा लागेल. बाकी आपण ह्याच्यामध्ये काही दुसरं घातलेलं नाहीये त्यामुळे. आता 1 चमचाभर ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं. तुपाने काय होतं भात छान असा मोकळा-मोकळा तयार होतो. आणि भाताला छान उकळी आली ना, की मग झाकण लावायचं आणि ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये भात तयार होतो. हा वाटाणा भात जो आहे ना, हा तुम्ही बॅचलर्स मुलं किंवा मग जे हॉस्टेलवरती राहतात, कॉट बेसिसवरती राहतात, संध्याकाळी त्यांना वरण भात, खिचडी भातच बनवायचा असतो. म्हणजे मॅक्झिमम वेळा ते असंच बनवतात. मग त्यावेळेला तुम्ही हा असा वाटाणा भात बनवलात ना, अतिशय उत्तम, खायला छान लागतो आणि अगदी मोजून 5 मिनिटांमध्ये होतो. कुकर थंड झाला, की मग झाकण काढून घ्यायचं. तुम्हाला इथे मी दाखवते. खूप छान असा भात तयार होतो. मोकळा-मोकळा भात असा मस्त तयार होतो आणि खायला खूप चविष्ट लागतो. म्हणजे तुम्ही 5 मिनिटात बनवू शकता आणि अतिशय चविष्ट लागतो. आणि ह्या गरम-गरम भाताबरोबर आहे ना, तुम्ही काहीही खाऊ शकता. म्हणजे तुम्ही खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्यांची चटणी किंवा मग भाजलेला किंवा तळलेला पापड आणि याच्याबरोबर मिरची सुद्धा खूप छान लागते बरं का. ती मिरची असते ना दह्यातली मिरची जी आपण तळून खातो, ती तर अप्रतिम लागते. आता मी इथे तूप घालून घेते ह्याच्यावरती. तूप घालून झाल्यानंतर ते थोडंसं किसलेलं खोबरं ह्याच्यावर घालायचं. खूप छान लागतं. तुमच्याकडे खोबरं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. नंतर कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली घालायची आणि ह्याच्याबरोबर मी भाजलेला पापड घेणार आहे. माझ्याजवळ आता भाजलेला पापड अवेलेबल होता म्हणून तो भाजून घेतलाय. इथे आपली रेसिपी तयार झाली. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या भाताच्या सोबत तुम्ही पापड, लोणचं, दही किंवा खोबऱ्याची, लसणाची चटणी सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर भात लागतो. 5 मिनिटात बनतो. एकदा नक्की करून बघा.